आयसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात। एनआयएनं संबंधित दहशतवाद्यावर 3 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। रिजवान अब्दुल हाजी अली असं अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे। याच प्रकरणामध्ये एनआयएनं पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये 4 मालमत्ता जप्त केल्या होत्या। यामध्ये आयईडी बनवण्याचं प्रशिक्षण आणि दहशतवादी कारवाई संदर्भातलं नियोजन इथंच झाल्यामुळे या मालमत्ता जप्त करण्यात आल्या। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अतिशय महत्त्वाची ही घटना आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? आयसिसच्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या पुणे मॉड्यूल प्रकरणातल्या एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली स्पेशल सेलनं बेड्या ठोकलेल्या आहेत। या सगळ्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट आहे, कारण पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे त्याला दिल्ली पोलिसांनी 2023च्या एका गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। एनआयएनं त्याचा ताबा घेतल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। रिजवान अब्दुल हाजी अली असे अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे। त्याच्यावर 3 लाखांचं बक्षीस देखील घोषित करण्यात आलेलं होतं। पुण्यातल्या कोंढवा परिसरात 4 मालमत्ता देखील त्याच्या जप्त केलेल्या होत्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आयईडी बनवण्याचं प्रशिक्षण, दहशतवादी कारवाई करण्याच्या संदर्भातलं नियोजन आणि अनेक गोष्टी ज्या संशयित पद्धतीने सुरू होत्या त्या या आरोपीकडून सुरू होत्या आणि ही आताची मोठी अपडेट म्हणावी लागेल। या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीबद्दल।